मन मंदिरा गजर भक्तीचा आणि अभंग मोठा आहे म्हणून त्या अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं झाकून जावं हाच उद्देश आहे, बाकी काही नाही. अभंग संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठातला 6 चरणाचा आणि वारकरी संप्रदायाचं मुख्य साधन आहे ते म्हणजे नामसाधना अर्थात भजन. आणि नामसाधना त्याच्यामध्ये मुख्य मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा मंत्र नेमका कसा तयार झाला त्याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. सुरुवातीला आपल्याला या गोष्टीचं चिंतन करावं लागेल की आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत, आपण ज्या संप्रदायाची पायीक आहोत त्या संप्रदायाचं नाव काय सज्जन? नाव काय? आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो त्या संप्रदायाचं नाव काय? वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं? असे बाबा 500 वर्षाची परंपरा आहे. वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक नाव आहे, याला भागवत संप्रदाय म्हणतात. जनार्दन एकनाथ थांब दिला भागवत, थांब दिला भागवत, थांब दिला ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय. बोलू नका बोलू नका, त्यांना सांगा बोलू नका. साधकांचे मायबाप योग्यांची माऊली सांगा त्यांना बोलू नका, बोलू नका हो, विक्षेप करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा हरिपाठ या ग्रंथातला 6 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळ जवळ भजनी मंडळाच्या कसातला पाठातला, वाजविणाराच्या पाठातला, चोपदार तुमच्या पाठांतरातला, ऐकणाराच्या बी जवळ जवळ 90% तरी पाठातला, हार्मोनियम वादकाच्या पाठातला. समजा कुणाच्या पाठच नसला तर कानपाठ, हरिपाठातली अक्षर कानावून गेले नाहीत असा माणूस आहे का? आणि समजा एखादा मनला बी हा अभंग माझ्या कानपाठ बी नाही तर समजायचं चकलीनं भारतात जन्माला आले पाकिस्तानचे. विढल जवळ जवळ अभंग सर्वांच्या पाठांतरातला हरिपाठ या ग्रंथातील महान दिव्य पुरुषानं निर्माण केलेला हा ग्रंथ आणि त्या ग्रंथातला 6 चरणाचा अभंग आपण सेवेकरताना मिळलाय. संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबारा या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची जी मुख्य साधना आहे त्या मुख्य साधनेचं नाव आहे भजन अर्थात नामचिंतन. आणि त्या नामचिंतनामध्ये रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे दोष विरहित हा मंत्र कसा याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. पुण्यभूमी पावन क्षेत्र भालगाव नावाचं गाव आणि या भालगाव नावाच्या गावामध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं पांडुरंग परमात्म्यांच्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेद्य 16 ग्रामस्थ मंडळ भालगावकरांनी मिळून सर्वांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्याला सर्वांना वंदन करतो. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्यासी
तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन आहे. एवढा सुंदर आणि एवढा देखण्या कार्यक्रमाचं आयोजन आपण दरवर्षीप्रमाणे, हे कितवं वर्ष उद्धव महाराज, कितवं हरी महाराज, 27 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन होतंय. माझं भाग्य चांगलं की यावर्षी ही सेवेची संधी मला प्राप्त झाली. या कार्यक्रमाचे शुभ प्रेमक, प्रेरक आणि मार्गदर्शक हरिभक्तीपरायण भजन सम्राट गणेश महाराज तरासे आणि हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गांधेलीकर आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या आग्रहास्तव या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. योगायोगानं आपण सगळेजण आज आवर्जून उपस्थित आहे. त्याच्यामध्ये मला वाटायला लागले हे दादा महाराजांच्या संस्थेतील ज्ञान दिसत बरोबर गावातले बरोबर आहे. एवढे म्हणल्यावर तर बरंच आहे. मग बरोबर आहे काय गावातले आळंदीची का मला वाटलं गावातले गावातले ते आळंदीचे नाही गावातले ते आळंदी गावातलेच आळंदीला आहेत असं आहे ते बरोबर आहे का नाही. मला वाटायला लागलं गावातले का आळंदीतले नेमकं कळायला घेत. आळंदीकर महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे तरासे बाबा आहेत हरिभक्तीपरायण या गावचं भूमिपुत्र हरिभक्तीपरायण गणेश महाराज देवकर. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ज्यांनी आता सुंदर चाल गायली जागा आहे सर. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार संगीत विशारद दादा महाराज पाटील. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक अर्जुन महाराज. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महाराष्ट्र म्हणतो ना मला दमदारांकडे मोळ चुकलं काय काय हो ना. हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज दोनही मृदंग वादक महाराष्ट्रातील महारथी मृदंग वादक. इकडून हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र गणेश महाराज चौधरी आणि इकडून हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक आमचे परम मित्र ऋषिकेश महाराज तरासे. दोन जोड्या चांगल्या लागल्या तिथं बरोबर आहे का नाही. बाप लेकाची ही एक जोडी ही एक जोडी चांगल्या जोड्या लागल्या बरोबर आहे का नाही. योगायोगाने म्हणजे बापन लेख शक्यतो बेरबार मध्ये सापडत नाही त्या जागेवर बरोबर आहे. आणि इथं दोन बाप लेकाच्या जोड्या शक्ती परमार्थात सापडल्या. हरिभक्तीपरायण नाना आहेत समोर बसलेले. भागवताचार्य हरिभक्तीपरायण महाराज आहेत. परिसरातून जमलेले सगळे जण आहेत. त्यांनी मला आग्रहाने इथं फोनवर निमंत्रण दिलं. ही ग्रामस्थांची मंडळीमध्ये सगळेच आहेत तसे पण आग्रहास्तव हरी महाराज हरिभाऊ महाराज गावातली माईक सिस्टम आहे त्यांना धन्यवाद. अजून राहिले पायरानाचे व्यासपीठ चालत हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज मालकर घेतो एक 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 तुम्हाला सांगू नका मी दम धरून चालतो मग आपलं बरोबर काय. सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. माझ्या घरात रामकृष्ण महाराज बराडे. परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता आपण अभंगाचं चिंतन करू. तसं पाहिलं तर म्हणजे सर अभंग फार मोठा आहे बरोबर आहे ना. अभंग 6 चरणात आहेत. तुम्ही म्हणाल महाराज वेळ 1.5 तासाचा आणि अभंग 6 चरणाचा असं कशासाठी. एवढा मोठा अभंग घ्यायची काय गरज होती. लई झालं तर 4 चरणाचा बरोबर आहे का नाही. लई झालं तर 4 चरण पण 6 चरणाचा अभंग एवढा मोठा अभंग का घेतला त्याचं कारण असे अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं म्हणून अभंग मोठा. विठ्ठल आपण लहान माणसं आहेत आणि अभंग मोठा आहे म्हणून त्या अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं झाकून जावं हाच उद्देश आहे. बाकी काही नाही. अभंग संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठातला 6 चरणाचा आणि वारकरी संप्रदायाचं मुख्य साधन आहे ते म्हणजे नामसाधना अर्थात भजन. आणि नामसाधना त्यामध्ये मुख्य मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा मंत्र नेमका कसा तयार झाला त्याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. सुरुवातीला आपल्याला या गोष्टीचं चिंतन करावं लागेल की आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत आपण ज्या संप्रदायाची पायीक आहोत त्या संप्रदायाचं नाव काय सज्जन नाव काय. आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो त्या संप्रदायाचं नाव काय वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं तर असे बाबा 500 वर्षाची परंपरा आहे. वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक नाव आहे याला भागवत संप्रदाय म्हणतात. जनार्दन एकनाथ थांबदिला भागवत थांबदिला भागवत
बरोबर आहे का नाही? जनार्दन एकनाथ थांब दिला भागवत. वारकरी संप्रदाय हे 500 वर्षापूर्वीचं नाव. याच्या अगोदरचं नाव भागवत संप्रदाय आणि याला हे पौराणिक नाव भागवत संप्रदाय. सध्याचं नाव वारकरी, पौराणिक नाव भागवत आणि प्राचीन नाव वैष्णव. विठ्ठल विठ्ठल वारकरी, भागवत आणि सुरुवातीचं नाव वैष्णव संप्रदाय. बर, हा वैष्णव संप्रदाय या ठिकाणी आहे. बर, हा वैष्णव अर्थात वारकरी अर्थात भागवत संप्रदाय ते मोघ मुगवाला का? मोघ मुगवाल्याचा प्रकार नाही. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बऱ्याच लोकांचं असं मत आहे की वारकरी संप्रदाय म्हणजे मनमानी संप्रदाय. कसला संप्रदाय? मनमानी संप्रदाय म्हणजे संप्रदायातले लोक मनाला येईन तसंच वागत येते. कुणाचं मन आहे? अन्य संप्रदायवादी लोकांचं मन. मग खरंच वारकरी संप्रदाय मनमानी का? याचा निवाडा हा अभंग पुराणाचा. लक्ष देऊन ऐकलं की कळते. बर, सुरुवातीला त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. कुणाचं? दादा महाराज पूर्व पक्षकाराचं काय मत आहे ते ऐकून घेऊ आधी आणि मग आपलं मान. कसं असतंय? शास्त्राचा नियम आहे, आधी खंडन आणि मग मंडन. विठ्ठल आधी त्यांचं मत काय आहे ते ऐकून घेऊ. बरोबर आहे का? दिवळे सरकार बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यांचं मत ऐकून घेऊ आपण अगोदर. त्यांचं मत आहे काय? वारकरी संप्रदाय कसला संप्रदाय? मनमाने, मनाला येईन तसंच वागत येईल असा आवाज शंकर महाराज महाराष्ट्रात येत नाही. महाराष्ट्रात तर असा आवाज येत नाही. तो उत्तर भारतात आवाज येतो. महाराष्ट्रात असा आवाज काढायची कुणाची ताकद नाही. सांप्रदायिक बी नाही, राजकीय बी नाही. राजकारणी लोकांना बी जरी असा संप्रदायाच्या विरोधात आवाज काढला तर त्याला सुद्धा सबक दाखवण्याची ताकद वारकरी संप्रदाय. त्याला पुन्हा बसायला बी खुर्ची नाही ना हातात बी खुर्ची नाही. असं संप्रदायाच्या विरोधात महाराष्ट्रात कुणी बोलू शकत नाही. त्यांना माहिती, कारण महाराष्ट्र हा वारकऱ्याचा गड आहे. इथं वारकऱ्याला किंमत आहे, दुसऱ्याला किंमत. मग असा आवाज कुठे येतो? आम्ही ज्यावेळेला उत्तर भारतात गेलो, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश, तिकडे ज्यावेळेला जातो आपण यात्रेच्या निमित्तानं आम्ही शिकायला होतो. तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे असा आवाज येतो. आम्ही गेल्या गेल्या विचार करतो. नागा साधू असते, जटा भगवे कपडे, काही घेण देण नाही त्यांना. फकीर असते, मागं ना पुरण फुफुटावडा असला खेळ असतो त्यांचा, काही घेण देण. आणि ते गेले गेले आमचे कपडे, वारकरी, टोपी वगैरे गंध बघितलं की आम्हाला विचारते, बोले महाराज जी कहां से आए? हम महाराष्ट्र से आए. महाराष्ट्र से आए. हाँ, किसी घर गृहस्थी से निकले या किसी संप्रदाय से निकले? आम्ही सांगतो हम संप्रदाय से निकले. कौनसा संप्रदाय? आम्ही सांगतो हमारा वारकरी संप्रदाय. आणि मग ते म्हणतात अच्छा अच्छा अच्छा, अरे वारकरी तो बडे मनमानी होते. ते काय म्हणले? वारकरी तो बडे मनमानी होते. ते आम्हाला टोचलं गेलं आणि आम्ही विचार केला याच्यावर घासावं लागेल. मोकळा मंगळवारचा म्हणाले. मग आम्ही त्याच्यावर चिंतन केलं आणि आमच्या बी लक्षात आलं की वारकरी खरंच मनमानीच आहे. मला बी पटलं होतं, तुम्हाला बी ते पटणार. बघा तू, वारकरी मनाला येईन तसं वागत येत असं त्यांचं मत आहे. वारकरी म्हणतात की कसं आहे, काही नाही, कसं बी वागत येत वारकरी असं त्यांचं म्हणणं. आधी ऐकून घेऊ मग आपलं मानू. बरोबर आहे का नाही? आधी पुढचा काय म्हणतोय बोला. पुढचा काय म्हणतोय ऐकावं लागल ना. हो पीटी मास्टर, आधी पुढच्याच म्हणणं काय हे ऐकल्याशिवाय आपलं म्हणता येते का? म्हणलं बाबा नाही, त्याच ऐकून घेऊ. त्यांचं मत आहे. चला काय ते म्हणतात? वारकरी मनमानी. कशावरून सुरुवात आहे? वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी केली? ते मोघ मोगवालाय का? नाही नाही, ज्ञानेश्वर महाराज आली तर. वाह, आदिनाथ उमा
स्थापना कोणी केली? भगवान शंकर. आदिनाथ प्रगटले, पण कुठं प्रगटले? पटांगणात प्रगटले. मग कुठं हायवेला प्रगटले? नाही. आदिनाथ प्रगटले पण उमेजवळ प्रगटले. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कुणाजवळ? उमा. उमा म्हणजे बस बोलत चालायचं पार्वती. भगवान शंकराला रोजच पार्वतीने म्हणायचं बाबा, रोजच. काय? भगवान मालक, तुमचं जे ज्ञान म्हणतात, जे काही संप्रदायाचं ज्ञान आहे ते मला एकदा देऊन टाका. भगवान शंकरांना म्हणायचं, पार्वती ते तुझ्या डोक्याच्या वरचा खेळ इथून आधी लागला. मन मंदिरा गजर भक्तीचा.